रवींद्र पाठक साहेबांचं स्वागत होत आहे। नमस्कार, ठाण्यामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। ठाण्यामध्ये भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आहे आज करण्यात आलेलं आहे। साहेबांचं स्वागत होत आहे। असं व्यक्तिमत्वाच्या व्यक्तिमत्वाने क्रिकेट, कबड्डी, दहीहंडी प्रत्येक सण या चौकात अगदी जमला आणि आपल्या समवेत अभिजित शंकर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा स्पर्धा पालक साहेबांच्या अगदी कट्टर पालक साहेबांचं स्वागत नमस्कार, ठाण्यामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच खासदार नरेश म्हस्के तसेच आमदार रवींद्र फाटक यांच्या नेतृत्वाखाली आज ठाणे प्रीमियर लीग 2025 याचं आयोजन आहे हे करण्यात आलेलं आहे। आपण जर बघितलं तर अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आहे हे अभिजित शंकर जाधव यांच्या माध्यमातून आहे हे करण्यात आलेलं आहे। आणि आपण जर बघितलं तर आज आणि उद्या या संपूर्ण सोहळ्याचे जे आयोजन आहे ते ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आपल्या सर्व प्रेक्षकांना हे दाखवण्यात येत आहे। आणि आपण जर बघितलं तर महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री तसेच खासदार नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमदार रवींद्र फाटक यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यातील संकल्प चौक येथे असलेल्या संगीतभूषण पंडित राम मराठे सांस्कृतिक क्रीडा मंच येथे या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आहे हे अभिजित शंकर जाधव यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। आणि आपण जर बघितलं तर आमदार रवींद्र फाटक यांच्या माध्यमातून आज या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन होत आहे। आणि आपण जर बघितलं तर अभिजित शंकर जाधव यांच्या माध्यमातून या संपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात खेळाडू असतील, टीम असतील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया। नक्कीच आपण बघितलं तर आज जे आहे ते संगीतभूषण पंडित राम मराठे सांस्कृतिक क्रीडा संकुलामध्ये आहे। आज मोठा दिमाखात आहे। या संपूर्ण सोहळ्याचं उद्घाटन सोहळा हा झालेला आहे। आपण जर बघितलं तर आमदार रवींद्र फाटक आहे त्यांच्या माध्यमातून आहे हे संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचे खेळाडू आहे यांचं स्वागत आहे या ठिकाणी करण्यात येत आहे। आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात खेळाडू असतील तसेच विविध क्रिकेट टीम आहे यामध्ये सहभागी झालेल्या आहेत। या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन आहे हे अभिजित शंकर जाधव यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे। आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी विधान परिषदेचे आमदार रवींद्र फाटक यांच्या माध्यमातून आहे हे क्रिकेट टीममधील जे स्पर्धक आहेत यांचं स्वागत आहे हे करण्यात येत आहे। आपण जर बघितलं तर ठाणे प्रीमियर लीग याची दिमाखात जी आहे ही सुरुवात करण्यात आलेली आहे। त्रिपाठी आजा नक्कीच आपण बघितलं तर विधान परिषदेचे आमदार रवींद्र फाटक यांच्या माध्यमातून आहे हे संगीतभूषण पंडित राम मराठे सांस्कृतिक क्रीडा संकुलामध्ये या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे।
आपण बघितलं तर आमदार रवींद्र फाटक आहेत. हे क्रिकेट स्पर्धेचा आनंद, क्रिकेट खेळण्याचा आनंद आहे हा घेताना दिसत आहे. आपण जर बघितलं तर स्वतः आयोजक अभिजित शंकर जाधव आहेत. हे स्वतः बॉलिंग करत आमदार रवींद्र फाटक यांची तुफान जी षटकेबाजी आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच आपण बघितलं तर ठाणे प्रीमियर लीगची सुरुवात झालेली आहे आणि आपण जर बघितलं तर आमदार विधान परिषदेचे आमदार रवींद्र फाटक यांच्या माध्यमातून आहे या संपूर्ण कार्यक्रमाचं आहे हे उद्घाटन सोहळा हा झालेला आहे. आपण जर बघितलं तर ठाणे प्रीमियर लीग याची दिमाखात आहे ही संगीतभूषण पंडित राम मराठे सांस्कृतिक क्रीडा संकुलामध्ये मोठ्या प्रमाणात उद्घाटन झालेलं आहे. आणि आपण जर बघितलं तर आमदार रवींद्र फाटक यांची ही प्रमुख उपस्थिती आहे ही या ठिकाणी उपस्थित राहिलेली आहेत. आणि आपण जर बघितलं तर आज आणि उद्या आहे या संपूर्ण क्रिकेट सोहळ्याचं आयोजन आहे हे संगीतभूषण राम मराठे सांस्कृतिक क्रीडा संकुलामध्ये या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन आहे हे अभिजित शंकर जाधव यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात क्रिकेट टीम आहेत या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. काही वेळातच आपण बघितलं तर आमदार रवींद्र फाटक यांच्या माध्यमातून आहे या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन आहे यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज आपण पालक पुष्पहार अर्पण करून या क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ करणार आहोत. कॅमेऱ्याच्या समोरून थोडं साईडला व्हायचं आहे आणि आज आपण या कार्यक्रमाला सुरुवात करण्याच्या अगोदर बोला छत्रपती शिवाजी महाराजांचा जय भवानी. नक्कीच मित्रांनो छावा चित्रपट सर्वांनी बघा आणि आज आपण या कार्यक्रमाला सुरुवात करण्याच्या अगोदर हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे त्याचबरोबर धर्मवीर आनंद दिघे साहेबांना देखील आपण पुष्पहार अर्पण करणार आहोत. ज्या व्यक्तीने तुम्हाला सर्वांना रडायचं नाही लढायचा कान मंत्र तुम्हाला सर्वांना दिला असे श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना आपण पालिका पुष्पहार अर्पण करत आहोत. त्याचबरोबर धर्मवीर आनंद दिघे साहेब ज्या व्यक्तीने तळागाळातील शिवसेनेकडनं वरती आणलं वरती नेलं आणि असं अनेक शिवसैनिक घडवले, अनेक आमदार घडवले, अनेक नगरसेवक घडवले असे धर्मवीर आनंद दिघे साहेब. त्याचबरोबर हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना आपण पालक पुष्पहार अर्पण करून आज या क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ करत आहोत. आणि सर्व आलेले आमचे निष्ठावंत शिवसैनिक आणि सर्व या परिसरातील ज्येष्ठ शिवसैनिक त्याचबरोबर आमचे सर्व या परिसरातील नागरिक सर्व आमच्या महिला भगिनी सर्वांचं अगदी महिला मनापासून स्वागत आहे. आणि एक विशेष सन्मान आपण करणार आहोत साहेब. आज सर्व आमचे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचा एक विशेष सन्मान या कार्यक्रमामध्ये आपण करत आहोत. एक अभिजित जाधव यांच्या माध्यमातून एक वेगळी संकल्पना आणि आपण बघितलं तर रवींद्र फाटक यांच्या माध्यमातून आहे आत्ताच आहे हे ठाण्यात भरलेल्या या अंडर बॉक्स क्रिकेट स्पर्धेचा सोहळा हा पार पडलेला आहे. आणि आपण जर बघितलं तर या संपूर्ण
कार्यक्रमाचे आयोजन आहे हे अभिजित शंकर जाधव यांच्या माध्यमातून आज आहे पहिल्या दिवसामध्ये आणि करण्यात आलेला आहे. नागरिकांना एक विशेष ही भेटवस्तू आहे आणि त्यांचा विशेष सन्मान आज आपले सर्व या परिसरात ज्येष्ठ नागरिक त्यांना आपण पाहिलं तर एक विशेष सन्मान यांच्या टाळ्या वाजवायच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि चांगलं कार्य त्यांनी या परिसरात केलं. त्याचबरोबर त्यांचं देखील एक विशेष भेटवस्तू त्यांना आपण ही दिली जाते. माईचिकदार शाळा सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि हे फ्रुट्स म्हणजे फ्रुट्स आता गरमी वाढली आहे त्यामुळे सर्वांनी फ्रुट्स पण खाल्लं पाहिजे. ज्येष्ठ नागरिकांचा एक विशेष सन्मान आज या कार्यक्रमामध्ये आपण करतोय जे या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले गेले आणि या क्रीडा स्पर्धेचे प्रमुख आयोजक अभिजित जाधव साहेब त्याचबरोबर सर्व निष्ठावंत शिवसैनिक या परिसरातील विधान परिषद आमदार रवींद्र फाटक साहेबांच्या हस्ते आपण पाहिलं या कार्यक्रमाचा शुभारंभ त्याचबरोबर सर्व ज्येष्ठ नागरिकांचा आपण पाहिलं तिकडे सन्मान आणि एक विशेष त्यांना भेटवस्तू देऊन सत्कार करत आहोत. सर्व आमच्या महिला भगिनी आपण पण पुढे यायचं आहे. पहिल्या दिवस या क्रीडा स्पर्धेचा आणि पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर दोन्ही टीम्स आपण पण तयार राहा लगेच आपण मॅच खेळणार आहोत. त्याचबरोबर हा उद्घाटन कार्यक्रमाने सर्व ज्येष्ठ नागरिकांचा एक विशेष सन्मान या कार्यक्रमामध्ये केला जातो आहे. सर्व आमच्या महिला भगिनी आणि सर्व ज्येष्ठ नागरिक त्यांचा एक इकडे विशेष सन्मान केला जातो. त्यांना एक विशेष भेटवस्तू देऊन आज जागतिक महिला दिन पण आहे त्यामुळे महिलांचा पण इकडे विशेष सन्मान. नक्कीच आपण बघितलं तर ठाण्यातील संगीत भूषण राम मराठे सांस्कृतिक क्रीडा संकुलामध्ये आहे हे ठाणे प्रीमियर लीग 2025 अंडरआर्म बॉक्स स्पर्धेचं आयोजन आहे हे आज आणि उद्या आलेलं आहे. आपण जर बघितलं तर आयोजक आहेत अभिजित जाधव यांच्या माध्यमातून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेलं आहे. आपण बघितलं तर विधान परिषदेचे आमदार रवींद्र फाटक यांच्या माध्यमातून आहे संपूर्ण कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा आहे आत्ताच या ठिकाणी पार पडलेला आहे. सर्व महिला भगिनींचा पण आभार आहे की आज आपण देखील या कार्यक्रमाला उपस्थित दाखवली. ठाणे प्रीमियर लीगचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये देखील सर्वांचं मनापासून स्वागत आहे. ज्येष्ठ नागरिकांना देखील आपण काही विशेष भेटवस्तू देऊन आज चांगली संकल्पना नक्कीच आपण जर बघितलं तर आज या ठिकाणी आहे हे ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार हा आमदार रवींद्र फाटक असतील तसेच आयोजक अभिजित शंकर जाधव यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. नक्कीच आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात आहे हे क्रिकेट स्पर्धेमध्ये क्रिकेट टीम असतील तसंच खेळाडू असतील ह्या मोठ्या उत्साहाने या स्पर्धेमध्ये दाखल झालेले आहेत. आणि आपण जर बघितलं तर ठाण्यात असलेल्या संगीतभूषण सांस्कृतिक राम मराठी सांस्कृतिक क्रीडा संकुलामध्ये या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन आहे हे अभिजित शंकर जाधव असतील यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. आणि आपण जर बघितलं तर विधान परिषदेचे आमदार असतील रवींद्र फाटक यांच्या ही प्रमुख उपस्थिती आज आपल्याला या ठिकाणी पाहण्यात मिळत आहे. या कार्यक्रमामध्ये सर्वांचा इकडे सन्मान केला जातो आहे. धन्यवाद सर्व आपण आलात त्याबद्दल आपला मनापासून आभार आहे. आणि ठाणे प्रीमियर लीग सर्व युवा पिढीसाठी एक चांगलं क्रिकेट त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांचा पण इकडे जागतिक महिला दिन ज्येष्ठ नागरिकांचा आहे हा सन्मान आहे हा करण्यात येत आहे. आणि आपण जर बघितलं तर आयोजक असतील अभिजित जाधव यांच्या माध्यमातून हा करण्यात येत आहे. आणि मी अभिजित जाधव साहेबांना विनंती करेल की आपण एक विशेष सन्मान करत आहोत. संतोष भामणे आपण पण देखील पुढे यायचं आहे. आणि एक विशेष सन्मान महाराष्ट्र विधान परिषद आमदार
रवींद्र फाटक साहेबांचा एक विशेष सन्मान आज या कार्यक्रमामध्ये आणि साहेबांचं नेहमी सहकार्य राहिलं. सर्वांना विनंती केली की एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. त्या व्यक्तीने क्रिकेट, कबड्डी, दहीहंडी प्रत्येक सण या परिसरामध्ये जपला, पुढे नेला आणि संकल्प या परिसराचं नाव अगदी रघुनाथनगर त्यानंतर संपूर्ण नक्कीच आपण जर बघितलं तर विधान परिषदेचे आमदार असतील रवींद्र फाटक यांचा हा सत्कार आहे. हा आयोजक अभिजित शंकर जाधव यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. आणि आपण जर बघितलं तर अभिजित जाधव असतील तसेच विधान परिषदेचे आमदार रवींद्र फाटक असतील यांच्या माध्यमातून नेहमीच आहे हे विविध उपक्रम हे राबवले जात असतात. त्रिपाठी सरांचा पण एक विशेष सन्मान या कार्यक्रमामध्ये केला जाईल. ते देखील आज या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले गेल्याचे विजयभाई यांचे त्रिपाठी. थँक्यू सो मच सर. आपण पण या कार्यक्रमासाठी आलात त्याबद्दल आपलं पण विशेष सन्मान एक अभिजित जाधव यांच्या माध्यमातून आपण त्याला एक विशेष सन्मान या कार्यक्रमामध्ये केला जाईल. आपण बघितलं तर विधान परिषदेचे आमदार असतील तसेच विविध हा करण्यात आलेला आहे या क्रिकेट विषयी. आणि त्याचबरोबर खूप वर्षापासून इकडे क्रिकेट खेळलं गेलंय. नक्की 2 शब्द जरूर आहेत. ठाणे प्रीमियर लीग 2025 याचं उद्घाटन झालं असं सर्वप्रथम मी जाहीर करतो. जे संघ त्यांचा टॉस झालाय त्यांनी संघाचं क्रिकेट चालू करावं. आम्ही क्रिकेट बघण्यासाठी ते बसलोय, बरोबर की नाही, प्रेक्षक म्हणून. खरोखर अभिजित जाधव आणि त्यांच्या पूर्ण टीमचं मनापासून मी कौतुक करेन की दरवर्षी ठाणे प्रीमियर लीगच्या माध्यमातून इथे अंडररन स्पर्धा होत असतात. मला वाटतं इथल्या आजूबाजूचे जे क्रिकेटपटू आहेत, जे खेळाडू आहेत त्याच्यात सहभागी होत असतात, सगळे टीम सहभागी होत असतात. आणि इथल्या लोकांना एक चांगला प्राधान्य ठाणे प्रीमियर लीगच्या माध्यमातून अभिजित जाधव यांच्या सहकार्याने सर्वांना मिळत असतं. आणि चांगल्या रीतीने या संकल्प चौकमध्ये हा कार्यक्रम आयोजित केला जातो. मला वाटतं प्रत्येक खेळाडूचा लिलाव पण केला जातो. मी असं या माध्यमातून त्याशी त्याचा वाढदिवस होता त्याशी झालेला आहे. आणि खेळाडू निवडले जातात. असं कोणी खेळाडू होत नाही, आपल्याला मिळत नाही. काल मी मेंटलला होतो क्रिकेट स्पर्धेत, तिथे पण उद्घाटन झालं. मला आता सराव आणि टीमचं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये क्रिकेट म्हणजे आपला एक खेळ मोठा झालेला आहे. IPL असेल आपण सगळंच बघत असतो. आणि आज छंद जर हातीमध्ये बॅट भेटली तर आपण कोणी खेळू शकतो. मला इथे व्यासपीठावरती सर्वच लोक आता महिला पण जास्त आला प्राधान्य देत आहे. त्याच्यामुळे मी सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. असे कार्यक्रम आपण अभिजितजी आणि तुमच्या सर्व पुऱ्या टीमचं मनापासून हे चांगला कार्यक्रम आपण आयोजन केला आहे. मला वाटतं तुम्हाला मनापासून शुभेच्छा. ह्या सर्व खेळाडूंना मनापासून शुभेच्छा, धन्यवाद. आणि आज महिला दिन आहे म्हणून महिला दिनाच्या मला महिला कमती दिसते. मला महिलांचे कार्यक्रम असल्यामुळे ते येऊ शकले नाहीये. पण आज महिला दिनाच्या पण मी सर्व महिलांना मनापासून शुभेच्छा देतो. इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आणि आपण चला मॅच चालू करायची. दोन्ही टीम्स आपण लगेच मॅचकडे वळणार आहोत. नक्कीच आपण जर बघितलं तर विधान परिषदेचे आमदार रवींद्र फाटक यांची देखील ही उपस्थिती आहे ही आपल्याला पाहायला मिळत आहे. काम चालू काम विराज 15 मिनिटांमध्ये तुमची इनिंग झाली पाहिजे. आणि आपण टायमिंग सेट करत आहोत. 5 मिनिटं तुम्हाला एक नाहीतर 2 रनची पेनल्टी आहे, याची नोंद घ्या. नक्कीच आपण जर बघितलं तर संगीत भूषण राम मराठे सांस्कृतिक क्रीडा संकुल इतिहास संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आहे. हे आयोजक अभिजित शंकर जाधव यांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. आणि आपण जर बघितलं तर विधान परिषदेचे आमदार रवींद्र फाटक यांच्या उपस्थितीत आहे. संपूर्ण कार्यक्रमाचे उद्घाटन आहे हे आताच पार पडले आहे. आणि आपण जर बघितलं तर या संपूर्ण क्रिकेट सोहळ्याचे ठाणे प्रीमियर लीगचं आयोजन आहे हे ठाणे लीगच्या माध्यमातून आपण लाईव्ह दाखवत आहोत. पॅक क्रिकेट ठाणे म्हटलं तर अगदी कमी संख्येमध्ये जास्त आनंद देणारे खेळ अंडरआर्म क्रिकेट आहे. संकल्प संघाने टॉस जिंकलाय आणि आपण पाहिलं तर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला गेला त्यांच्या विरुद्ध जॉय 11 संघ. पहिली मॅच आणि पहिल्या मॅचसाठी आपण सुरुवात होती आहे. 1 मिनिट प्लीज.
रोहन आलेत फलंदाजी मार्गावरती रोहन आहेत आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला करण. लेट्स प्ले. आपण बोला गणपती बाप्पा. आणि मॅचला सुरू होते. पहिलाच बॉल. पहिल्या बॉल आपण पाहिला तर लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. अंडरआर्म क्रिकेट खूप चांगलं पूर्वीपासून या परिसरात पाहिलं गेलंय, त्यामुळे अंडरआर्म क्रिकेट सोपं नाहीये. 24 बॉलचा खेळ आहे, त्यामध्ये तुम्हाला रन्स करायचे आहेत. या बॉल देखील पुन्हा लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स या ग्राउंडवर खूप मॅटर करतील. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर बॉलर सचिन आलेत गोलंदाजी मार्कवरती. सचिन सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे, त्याची एक उत्कृष्ट शैली आहे. लेग स्पिन करतात गोलंदाजी मार्कवरती. आणखी एक सुंदर फटका ऑफ साईडच्या दिशेला एक फटका आलाय रोहनच्या बॅटमधून. एक धाव घोषित, पंचांचा इशारा. एक चेंडू 3 धाव झाले धावफलकावरती. 3 धावा जाऊन पोहोचतात त्या धावफलकावरती. रोहन एक सुंदर फटका सजवला ऑफ साईडच्या दिशेला आणि क्लोज बॉल आहे. पंचांचा इशारा काय बघायचा आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. आणखी एक अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 या आकड्यावरती. 4 धावा झाल्या धावफलकावरती. अद्याप एकच चेंडू झालाय. जॉय 11 संघ विरुद्ध संकल्पचे हा पहिला सामना. ठाणे प्रीमियर लीग 2025चा पहिला सामना आहे. 4 धावा झाल्या त्या धावफलकावरती. सचिनला थोडंसं धावा कमी खर्च करावा लागतील, जेणेकरून फलंदाजी करण्यासाठी त्यांच्या फलंदाजाला रन कमीत कमी असतील. इथे मात्र आणखीन एक सुंदर फटका ऑफ साईडच्या दिशेला कट केला रोहनने. आणखीन एक धाव घोषित, पंचांचा इशारा. 2 चेंडू 5 धावा झाल्या धावफलकावरती. रोहन सुंदर फलंदाजी करतात आपल्या संघासाठी. रोहन सुद्धा मिसफील्ड झाली आहे. एक धाव घोषित येतोय, पंचांचा इशारा. चांगली सुरुवात आहे. तब्बल 12 संघांमध्ये क्रीडा स्पर्धा. आज 4 संघ इकडे खेळणार आहेत, त्यामुळे आज 4 संघांमधून आपण पाहिलं तर 2 टीम मला वाटतं क्वालिफाय होतील आणि नवी दिवस आयुष्य. यामुळे देखील क्लिक केला गेला. 1 रन मिळेल तिकडे सिंगल. खूप क्रिटिकल खेळ आहे अंडरआर्म क्रिकेट. आता सर्वांना वाटतं की सोपं आहे, बट अंडरआर्म क्रिकेट हा सर्वात कठीण खेळ कुठला असेल तर अंडरआर्म क्रिकेट. आणि फार पूर्वीपासून ठाणे परिसरात आनंद दिघे साहेबांची देखील क्रीडा स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली. आनंद दिघेचे खेळणं म्हणजे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न पाहिलं गेलं. यामुळे देखील पुन्हा टॅप केलं गेलं. रन सिंगल. अतिशय कमी सॅकमध्ये जास्त आनंद देणारा खेळ म्हणजे अंडरआर्म क्रिकेट आहे. रन मात्र तिकडे पाहिले गेले तर आतापर्यंत 8 रन. एक्स्ट्रा रन्स कुठेतरी खर्च केले गेले बॉलरने आणि त्यामुळे रन्स थोडा ग्राफ वरती गेला. यामुळे देखील पुढचा बॉल मिस केला गेलाय. नो बॉल. नो +1 चुकी झाली आणि बॉलरकडून त्या रन्स मात्र एक्स्ट्रा आता मॅटर करतील. संकल्प संघ मात्र इथे त्या मॅचमध्ये बऱ्यापैकी आलाय. त्यांनी चांगली बॅटिंग केली. एक्स्ट्रा रन्स आले, बट त्यांनी पण चांगली बॅटिंग केली. यामुळे देखील समोर कव्हरला जे टॅप केलं गेलं रन सिंगल. पहिली ओव्हर मला असं वाटतं संपली आहे. रन झाले आतापर्यंत 11 रन. झाले. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर आता हर्षित ठाण्याचा असून एक युवा खेळाडू ज्यांनी पण खूप चांगली कामगिरी केली आणि खूप चांगलं क्रिकेट मुंबईतील व्यावसायिक क्रिकेट पण चांगलं खेळतोय. त्यामुळे हर्षितवर देखील सर्वांच्या नजरा असणार आहेत. आणि स्ट्राईक एंडला बॅटर कारण एक रन खूप महत्वाचा असणार आहे. आज ठाणे प्रीमियर लीग साठी एक भव्य दिवस आयोजन. आयोजक अभिजित शंकर जाधव आणि त्याचबरोबर संपूर्ण त्यांचा मित्र परिवार आज या क्रीडा स्पर्धेवरची लक्ष लावून आहे. सर्व आमच्या ज्येष्ठ नागरिकांचा पण इकडे सन्मान केला. आज जागतिक महिला दिन. याबाबत देखील लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स खूप मॅटर करतील. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा हर्षित. दुसरी ओव्हर चालू आहे. यामध्ये देखील आउटब्रेक. एक चांगला बॉल स्पिन केला गेला आणि प्रॉपर टिपिकल आपण पाहिलं तर एक चांगला आउटब्रेक. यामध्ये देखील पुन्हा एकदा समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. डिक्लेअर झोनमध्ये रन जाईल सिंगल आणि रन्स मात्र 1ने पुढे जाईल.
14 रन्स झाले धावफलकावरती. पहिलाच दिवस आहे, आज पहिली रात्र. उद्या पण आपण इकडे मॅचेस पाहणार आहोत आणि खूप चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. तब्बल 12 संघ. यानंतर इनिंग ब्रेक्समध्ये यानंतरच्या दोन्ही टीम्स आपण तयार राहा. इनिंग ब्रेक्समध्ये दोन्ही कॅप्टन्स. स्कोर झाला त्यानंतर 14-14. सफाळेवरून आपले जे पडील मित्र आले, पडील साहेब आपला त्यांचा पण एक विशेष सन्मान आपण इकडे करत आहोत. जे या कार्यक्रमासाठी अगदी सफाळेवरून या कार्यक्रमासाठी इकडे आवर्जून उपस्थित राहिले गेले. पाटील साहेब आपला पण अगदी मनापासून आभार आहे. त्यांचा एक विशेष सन्मान केला जाईल. आपण बघितलं तर आमदार रवींद्र पाठक आहे, हे स्वतः क्रिकेट पाहण्याचा आनंद लुटत आहेत. आणि आपण जर बघितलं तर संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन आहे, हे आयोजक अभिजित शंकर जाधव यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. आणि आपण जर बघितलं तर आमदार रवींद्र पाठक यांच्या मॅचमध्ये आहे बॅटिंग टीम अंडरआर्म क्रिकेटचा जे आपण आयोजन पाहतो आहे. ठाणे प्रीमियर लीग सर्व ठाण्याच्या खेळाडूंसाठी आपण चांगलं प्लॅटफॉर्म याबाबत देखील लेखवेट करण्याचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा व्हाईट बॉल आणि मॅच आपण पाहता पुन्हा एकदा 100 रन पुढे जाईल. 24 बॉलमध्ये 30-32 रन पण खूप आहे. युट्यूबला देखील आपण क्रीडा स्पर्धा पाहू शकतो. श्री साई स्पोर्ट्सच्या युट्यूब चॅनलवरती यामुळे पण क्लिक केले गेले. सिंगल खेळण्याचा आनंद 100 रन्समध्ये स्कोर पुढे जाईल. 17 रन झाले धावफलकावरती. सर्व आलेले आमचे मान्यवर, सर्व या परिसरातील नागरिक, सर्व शिवसैनिक या मॅचचा आनंद घेत आहेत. या बॉलवर ड्राईव्ह केला गेला, बॉल निघून जाईल तिकडे. सिंगल रन तिकडे मिळते. स्कोर झाला आतापर्यंत 18 धावा झाल्या धावफलकावरती. पहिलाच दिवस आहे एक्स्ट्रा रन्समुळे, त्यामुळे कुठेतरी जॉय 11 संघ बॅकफुटला गेलाय. या बॉल देखील आतमध्ये आला. रोहनने काय अंदाजामध्ये स्ट्रोक खेळला गेला. नो +1. मिथुन पाटील साहेब आपलं पण आभार आहे. आपण देखील या कार्यक्रमासाठी विशेष करून इकडे दाखल झाला त्याबद्दल आपला अगदी मनापासून आभार. सफाळेवरून आज या कार्यक्रमासाठी इकडे उपस्थित राहिले आहेत. या बॉलवर देखील आपण पाहिलं पुन्हा एकदा ऑफ स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. जॉय 11 संघाने खूप एक्स्ट्रा टाकले, त्यामुळे मॅच कुठे ना कुठेतरी फसली आहे एक्स्ट्रा रन्समुळे. प्रत्येक खेळाडूला टी शर्ट इकडे आपण प्रोव्हाइड केली आहे. ठाणे प्रीमियर लीगचा आज हे पर्व आहे. तर ठाण्याने अंडरआर्म क्रिकेट खूप चांगलं ओव्हरऑल क्रिकेट ISPL सारखा देखील एक प्लॅटफॉर्म आहे ठाण्यात पाहिला गेला. आणि चांगल्या लेवलला क्रिकेट या ठाणे परिसरात पाहायला मिळतोय. अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचं एक भव्य दिव्य असं आयोजन. यामुळे देखील आपण पाहतो ऑफस्टिकला पुन्हा एकदा पंच केला गेला. रन तिकडे सिंगल आणि स्कोर झाला त्यानंतर 23. तब्बल 23 रन झाले धावफलकावरती. आणि जॉय 11 संघ थोडा बॅकफुटला राहिला आहे. मित्रांनो टायमिंग लिमिट आहे, त्यामुळे टाइम लिमिटमध्ये तुमची एक इनिंग झाली पाहिजे. 23. प्रथम क्रमांक तब्बल 55,555. द्वितीय क्रमांक 33,333. इनिंग ब्रेक्समध्ये आपण मान्यवरांचा पण सन्मान करत आहोत. त्यामुळे जे आपले मान्यवर आहेत आपण इनिंग ब्रेक झाली की आपण सन्मान घेणार आहोत. त्यामुळे आपण पहिल्याच 12 बॉलमध्ये आपण पाहतो एक्स्ट्रा रन्स, त्यामुळे 23 रन्स झाले. बॅटिंग करत असताना टीम संकल्प आणि बॉलिंगसाठी सूरजच्या हातामध्ये बॉल दिलाय. बघूया सूरज कशा प्रकारे कामगिरी करेल. विकेट काढाव्या लागतील, डॉट बॉल काढाव्या लागतील तरच मॅच होईल. या बॉलवर देखील एक चांगला बॉल, पण तेवढाच चांगला फटका खेळले गेले बॅटर. सिंगल रन. पुन्हा एक चिकी रन करण्याचा प्रयत्न केला गेला, पण पाहिलं रन सिंगल. पण तिकडे बॅटर आपण पाहिलं तर बाहेर जाईल. संतोषजी पवार आपलं पण स्वागत आहे आज या कार्यक्रमासाठी. आवर्जून उपस्थित राहिले गेले. आपलं पण अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे संतोषजी पवार. इकडे पण कट करण्याचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा आपण पाहता एक चांगला स्पेल बॉलर चांगली बॉलिंग करतात आतापर्यंत.
गुड बॉलिंग. या बॉलवर देखील पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि डॉट बॉल. चांगली बॉलिंग केली बॉलर सूरजने. तिसरी ओव्हर इकॉनॉमी केली. आतापर्यंत स्कोर थोडा थांबवला आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक केलं गेलं जॉय 11ने. गुड बॉलिंग. या बॉलवर देखील एक परफेक्ट फोटो पाहिला गेला. एक चांगली लाईन लेग बाईच्या मध्ये सिंगल रन मिळेल. गुड बॉलिंग सूरज. चांगली बॉलिंग केली सूरजने या इनिंगमध्ये आणि स्कोर कुठेतरी थांबवलाय. बॅटिंग टीम आपला एक क्लिअर कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवला तर बरं होईल. बॅटिंग टीम या बॉलवर टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. चान्स आहे तिकडे आणि रन मिळेल. सिंगल. रोहनने मात्र सिंगल रन कंप्लीट केला गेला. स्कोर झाला त्यानंतर 26. गुड बॉलिंग सूरज. चांगली बॉलिंग केली. फक्त 3 रन खर्च करत असताना एक चांगला स्पीड टाकला सूरजने. पहिलाच दिवस आणि पहिलीच मॅच. 26 रन झालेत. पहिल्या 3 ओव्हर संपल्यात. शेवटची ओव्हर घेऊन बॉलर जयंतला पण चांगली बॉलिंग करावी लागेल. जिंकायचं तर कुठेतरी एफर्ट्स द्यावे लागतील. बॉलिंगसाठी जयंत. पहिलाच बॉल आणि पहिला बॉल देखील आतमध्ये आलाय. चांगली स्पिन बॉलिंग आणि रन मिळेल तिकडे. सिंगल. गुड बॉलिंग जयंत. 30-32 पण या ग्राउंडवर चेस होऊ शकतो. समोर बाउंड्री आहे. जर हॅट्रिक घेतली तर आम्ही त्यांच्याकडून देखील कॅश प्राइज असणार आहे 500. या बॉलवर देखील रोहनने जी बॅटिंग केली आहे क्लासिकल बॅटिंग. सिंगल डबलची एक चांगल्या अंदाजामध्ये बॅटिंग. स्कोर पुन्हा एकदा सिंगलने पुढे जाईल. स्कोर 28. 28 रन झालेत. या बॉल देखील पुन्हा एकदा ऑब्रेक आतमध्ये आणलाय. पण चांगली बॅटिंग. रोहनने काय बॅटिंग केली आहे. क्लासिकल बॅटिंग रोहनची. आणि रोहनने आपण पाहिलं तर पूर्णपणे ह्या मॅच मध्ये स्टार्ट टू एंड बॅटिंग. बॉल प्लेड 29. इनिंग ब्रेकचे दोन्ही कॅप्टन्स आपण टॉससाठी तयार राहा. SK स्पोर्ट्स आणि मोहन मास्टर्स. या बॉलवर देखील लेस्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल आणि आता मॅच मात्र पुन्हा एकदा स्कोरने पुढे जाईल. 31. पहिल्या 2 ओव्हरमध्ये एक्स्ट्रा आले त्यामुळे कुठेतरी संकल्प संघाने पण पकड निर्माण केली आहे. या बॉल देखील बॉल आतमध्ये आला. 1 रन मिळेल रोहनने. 6 रन कंप्लीट केले गेले. 32. इनिंग ब्रेक्समध्ये SK स्पोर्ट्स आणि मोहन मास्टर्स आपण टॉससाठी या. जर बाउंड्री लागल त्याला पण 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. स्ट्रायकर लेफ्टी बॅटर. बघा पहिली बाउंड्री कोण लगावेल त्यासाठी हा टास्क असणार आहे. पहिली बाउंड्री इकडे टॅप आहे. ग्राउंड स्ट्रोक पण बाउंड्री येऊ शकते बट कठीण आहे. त्यामुळे इकडे जो पहिली बाउंड्री लागेल त्याला पण कॅश प्राइज आहे 500. लेफ्टी बॅटर. या बॉलवर चान्स घेतला गेला आणि चांगला बॉल. गुड बॉलिंग. चांगल्या शेवटच्या 2 ओव्हरमध्ये इकॉनॉमी बॉलिंग पाहिली गेली. टार्गेट आता मॅचला जिंकण्याकरिता नक्कीच आपण बघितलं तर 33 टार्गेट आहे. ठाणे प्रीमियर लीगची ही सुरुवात झालेली आहे आणि आपण जर बघितलं तर आमदार रवींद्र फाटक यांनी देखील हा क्रिकेट स्पर्धे पाहण्याचा आनंद आहे या ठिकाणी लुटलेला आहे. आपल्यासोबत आमदार रवींद्र फाटक साहेब आहेत. सर काय सांगाल. ठाणे प्रीमियर लीगची सुरुवात झालेली आहे. काय भावना व्यक्त करा. नाही, सर्वप्रथम मी ठाणे शहरामध्ये ठाणे प्रीमियर लीगचं आज उद्घाटन झालं असं मी घोषित करतो. त्याचबरोबर अभिजित जाधव आणि त्यांची टीम
पूर्ण या विभागामध्ये ठाणे प्रीमियर लीगच्या माध्यमातून अंडरआर्म स्पर्धा करत असतात, दरवर्षी करत असतात, चांगल्या मोठ्या पद्धतीने करत असतात आणि त्याच्यामध्ये चांगल्या टीम त्याच्यामध्ये सहभागी होत असतात. मला वाटतं या गल्लीतला क्रिकेट जसं या विभागामधले जे खेळाडू आहेत आणि टीम आहेत त्या ह्याच्यामध्ये सहभागी होत असतात आणि या दिवसाची ते वाट बघत असतात आणि तो दिवस आज आलेला आहे. आणि आज महिला दिनानिमित्त म्हणजे आज महिला दिन मोठा दिन असल्यामुळे महिला दिनाच्या मी सर्वच ठाणे आणि महाराष्ट्राच्या महिला दिनांना महिलांना शुभेच्छा देतो आणि आज हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल अभिजित जाधव आणि त्यांच्या पूर्ण टीमला मनापासून शुभेच्छा. नक्कीच आपल्यासोबत आयोजक अभिजित शंकर जाधव देखील आहे. सर काय सांगाल, आपल्यासोबत काही मान्यवर आहेत, तर सर काय सांगाल, आज प्रीमियर लीगचं आयोजन करण्यात आलेलं आहे, काय भावना व्यक्त कराल? सर्वप्रथम जय श्रीराम. दरवर्षीप्रमाणे अभिजित जाधव सन्माननीय आमदार फाटक साहेब यांच्या नेतृत्वाखाली जे कार्यक्रम ठेवतो ठाणे प्रीमियर लीग, आम्ही दरवर्षी येतो. आम्हाला खूप अभिमान वाटतं अभिजितचा, तर तो एवढं सुंदर कार्यक्रमचं आयोजन करतो आणि सर्व मान्यवरांना उपस्थिती देण्यामध्ये आम्हालाही खूप अभिमान वाटतो या कार्यक्रमाचा. आणि असंच दरवर्षी हे कार्यक्रम करावे आमच्या शुभेच्छा आहेत आणि जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना माझ्याकडनं हार्दिक शुभेच्छा. आपल्यासोबत अजून काही देखील मान्यवर आहे. सर काय भावना व्यक्त कराल, आज संपूर्ण क्रिकेट आहे, या संपूर्ण कार्यक्रमाचं स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे, काय भावना व्यक्त कराल? सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा अभिजितने ठाणे प्रीमियर लीग याचे आयोजन केले आहेत. नेहमीप्रमाणेच हा कार्यक्रम भव्य दिव्य असा स्वरूपाचा असतो आणि आहे. यावर्षी सुद्धा त्यांनी उत्तम नियोजन केलंय आणि या उत्तम नियोजनासोबत शिस्तशीर पद्धतीने हा पूर्ण कार्यक्रम तो वर्षानुवर्ष राबवतोय. अभिजितला माझ्याकडून पूर्ण शुभेच्छा, तसंच सर्व महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नक्कीच आपण बघितलं तर आज आहे आणि उद्या आहे, संपूर्ण स्पर्धेचं आयोजन आहे हे अभिजित शंकर जाधव यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. आणि आपण जर बघितलं तर आमदार रवींद्र फाटक यांच्या माध्यमातून आज या स्पर्धेचं उद्घाटन सोहळा हा पार पाडण्यात आलेला आहे. आपण स्वतः जे आयोजक आहेत अभिजित शंकर जाधव यांच्या जी भावना आहे ती पाहण्यात आहोत. सर काय सांगाल, काय भावना व्यक्त कराल, आज जे संपूर्ण स्पर्धेचं आयोजन आपल्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे? महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, जिल्हा प्रमुख नरेश मस्के साहेब आणि आमचे आमदार सगळ्यांचे लाडके रवींद्र फाटक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दुसऱ्या वर्षी TPL ऑर्गनाईज केलेलं आहे. संपूर्ण आमच्या रघुनाथनगरच्या मुलांच्या सहकार्याने आम्ही टुर्नामेंट ऑर्गनाईज करतो. त्याचप्रमाणे आमचे सगळे मान्यवर असतील, या सगळ्यांचं आम्हाला खूप सहकार्य असतं आणि साहेबांच्याच मार्गदर्शनाखाली आणि आमच्या 2 नगरसेविका नम्रता फाटक, मिंदल संके मॅडम आणि आमच्या सगळ्या मुलांच्या माध्यमातून आम्ही ही स्पर्धा दरवर्षी ऑर्गनाईज करतो आणि साहेबांचं प्रेम असल्यामुळे आम्हाला सगळं व्यवस्थित पूर्णपणे पार करता येतं. नक्कीच आपण बघितलं तर आज ठाणे प्रीमियर लीगची सुरुवात आहे, ही मोठ्या दिमाखात जी सुरुवात झालेली आहे. स्वतः विधान परिषदेचे आमदार रवींद्र फाटक हे देखील प्रमुख उपस्थित या ठिकाणी राहिलेले आहेत. आणि आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात आहे हे क्रिकेट स्पर्धेचं भव्य दिवस स्वरूप आहे आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात जे क्रिकेट टीम आहेत या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि मोठा उत्साह आहे यांच्यामध्ये आपल्याला. ठाणे लाईव्हचे अपडेट जाण्यासाठी आताच ठाणे लाईव्हला फॉलो करा. धन्यवाद.